माझ्या सगळ्या गोड ताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। बऱ्याच ताईंचा टेलरिंगचा व्यवसाय असेल आणि आता दिवाळी आणि दसरा जवळ आलेला आहे। या आपल्याला काय होतं, हा खूप असा म्हणजे सीझन असतो जे टेलरिंगचा व्यवसाय करतात ना, कारण भरपूर असे ब्लाउज आणि ड्रेसेस आपल्याकडे शिवायला येत असतात। पण काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ भेटत नाही, कारण ब्लाउजला अस्तर आणायचं, धागा आणायचं, बटन, हुक। पण या सगळ्या गोष्टींची जर आपण आधीच तयारी करून ठेवली असेल ना, तर जरी अचानक कस्टमरचे ब्लाउज आले, अर्जंटमध्ये ब्लाउज आले ना, तरी आपण त्यांना वेळेच्या आधी देऊ शकतो। आणि प्रत्येक ज्या टेलरिंगचा व्यवसाय करतात ना, त्या ताईंच्याकडे दसऱ्याला आणि दिवाळीला भरपूर ब्लाउजची ऑर्डर असते आणि ही ऑर्डर आपल्याला वेळेत पूर्ण करावी लागते। यावेळेला आपल्याला कामाचा खूप असा डोक्यावर ताण येत असतो, कारण घरातलंही करायचं असतं, सणवार आलेले असतात आणि शिवाय आपल्या कस्टमरांचे ब्लाउज वेळेत कंप्लीट करून द्यायचे असतात। मग अशा वेळेला काय करायचं, मी स्वतः दरवर्षी ही तयारी करते, ती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। दरवर्षीप्रमाणे मला दिवाळी दसरा आला की माझ्याकडे भरपूर ब्लाउजच्या ऑर्डर असतात आणि मला त्याच्यासाठी सामानाची भरपूर खरेदी करावी लागते। पहिल्यांदा जेव्हा आपण स्वतःचे पैसे घालू तेव्हाच आपल्याला नंतर त्याचा बेनिफिट मिळत असतो। पण अस्तर आणायला किंवा बाकीचं मशीनचं असतं बघा, हुक असतात, बटन असतात, प्रेस बटन असतात, लेस असते, लटकन, बरंच असं काही असतं सामान। हे आपण सारखं किरकोळ आणत बसू शकत नाही, कारण आपल्याला ब्लाउज कंप्लीट करायचे असतात। मग एक दोन ब्लाउज आले की तेवढ्यासाठी अस्तर आणायला जावा, हुक संपलं की हुक आणायला जावा, यामध्ये आपला बराच वेळ वेस्टेज जात असतो। त्याच्यासाठी ना मी दर दिवाळीला आणि दसऱ्याच्या आधी ना ही तयारी करत असते। मी ज्या काही टिप्स सांगणार आहेत त्या तुम्हीसुद्धा हे करा बघा, याचा तुम्हाला खूप फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा मला या कामासाठी भरपूर फायदा झाला, कारण मला एकत्र 3000 रुपये आलेले। मग मी काय केलं, दरवर्षी मला ना माझं जे सेविंग असतं त्यातील थोडे एक्स्ट्रा पैसे काढून हे सगळं सामान खरेदी करायची। पण यावर्षी मला हे पैसे मिळाल्यामुळे मला हे अजून भरपूर सामान घेता आलं आणि ह्याचा सगळा उपयोग माझ्या टेलरिंगच्या व्यवसायासाठी होणार आहे। त्यामुळं मला ते म्हणजे योजनेचे पैसे मिळाले, यासाठी मला त्यांचेसुद्धा आभार मानायचे आहेत, कारण आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांना ही गोष्ट खूप असं दिलासा देणारी वाटली। रोजच्या घर खर्चातले पैसे आणि आमच्या टेलरिंगच्या व्यवसायातून येणारे पैसे हे थोडेफार आम्हाला साठवून ही गुंतवणूक करावी लागते का, तर म्हणजे जोपर्यंत आम्ही कस्टमरांना पुढून ब्लाऊज शिवून देत नाही तोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत। आणि ज्यावेळेला आपण ब्लाऊजला छान छान लेस लावतो, लटकन लावतो, डिझाईन लावतो, चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरतो, त्यावेळेलाच कस्टमर आपल्याला चांगले पैसे देत असतात। पण याच्यासाठी आपल्याला स्वतःचे पैसे पहिल्यांदा घालावे लागतात। मग हे सगळं सामान जास्त एकत्र आणून ठेवण्यासाठी पैशाची गरज असते आणि यावर्षी हे पैसे मला मिळालेले, त्यामुळे मी त्यातून बरीच अशी खरेदी केली, ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अस्तर, ब्लाऊजसाठी अस्तर लागतात। हे बघा, मी एकदम प्रत्येक कलरचे म्हणजे जे लेटेस्ट चालतात, ज्या कलरचे माझ्याकडे ब्लाऊज शिवायला येऊ शकतात, हे मला, कारण मी बरेच वर्ष झालं हा व्यवसाय करते, त्यामुळे मला माहिती आहे की कस्टमर कोणत्या कलरचा ब्लाऊज जास्तीत जास्त घेऊन येऊ शकतं। मग मी असे प्रत्येक कलरचे 2-2 मीटरचे तुकडे आणून ठेवलेले आहेत। याचा मला फायदा असा होणार आहे की ज्या वेळेला कस्टमर येईल त्यावेळेला मला एका अस्तरसाठी मार्केटला जावं लागणार नाही, कारण हे बघा प्रत्येक कलरचं मी अस्तर आणलेलं आहे। आणि जरी एखाद्या कलरचं माझ्याकडे अस्तर नसेल तरी कस्टमरसुद्धा मला ॲडजस्ट करून घेतात, कारण एका अस्तरसाठी आपण सारखं मार्केटला जाऊ शकत नाही। त्यामुळे हे बघा, मी जेवढे मला जमतील ना तेवढे मी कलरचे हे अस्तर आणलेले आहेत। आणि आता हे अस्तरचा उपयोग मला सगळं आता दिवाळी आणि दसऱ्यामध्ये ब्लाऊज शिवण्यासाठी होणार आहे, त्यामुळे त्या पैशाची मी एक चांगली अशी गुंतवणूक केलेली आहे। आणि हे सगळं 2-2 मीटरचं अस्तर आहे, त्यामुळे हे एक आहे, हे तुम्हीसुद्धा आणून ठेवा, म्हणजे आपल्याला ऐन वेळेला कोणतीच गडबड होत नाही। यानंतर हे बघा लेस, मी हे लेस ठेवण्यासाठी वापरलेलं आहे। हे बघा अशी मी प्रत्येक कलरची अशी लेस आणून ठेवलेली आहे,
त्यामुळे काय होतं, आणि ही मी परवा व्हिडिओ टाकलेला त्यामधून, त्या मार्केटमधून मी ही लेस आणलेली आहे गोल्डन. हे म्हणजे घाई गडबडीत जरी आपण ब्लाऊजला एखाद्या चांगली डिझाईन नाही लावू शकलो तरी आपण लेसची सुद्धा डिझाईन करू शकतो आणि कस्टमरांना ब्लाऊज वेळेच्या आधी देऊ शकतो. हे बघा, हे अशा मी वेगवेगळ्या कलरच्या ना लेस आणून ठेवलेल्या आहेत. यामुळे मी ज्यावेळी माझ्याकडे कस्टमर येतं त्यावेळी मी त्यांना ह्या लेस दाखवते आणि यातील त्यांच्या ब्लाऊजला त्यांना कोणती आवडेल हे मी त्यांना विचारते आणि मग तशी मी लेस लावून देते. त्यामुळे कस्टमरही खुश होतं, कारण त्यांना मी लेसच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटी दाखवत असते. हा एक आपल्याला सगळ्यात ब्लाऊज शिवताना फायदा होतो, कारण कस्टमरला आपण कोणती ब्लाऊजला लेस लावणार आहे हे आधीच आपण नंतर हे अशा पायपिंग येतात बघा. घाई गडबडीत आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित पायपिंग लावायला जर जमली नाही तर फक्त ही गोल्डन कलरची कोणत्याही ब्लाऊजला आपण जे गोल्डन काट असतात, काहींना लेस नाही आवडत बघा, मग त्यावेळेला ही आपण गोल्डन कलरची पायपिंग लावून खूप असे सुंदर ब्लाऊज शिवू शकतो. नंतर हे बघा, अशा सुद्धा लेस आहेत. मी ड्रेससाठी ड्रेस म्हणजे प्लेन कपड्याचे जे ड्रेस असतात, कधी कधी कस्टमरांना अशा स्टोनच्या ह्याच्या लेससुद्धा लागतात, त्यासुद्धा मी आणून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळी एखादा कस्टमर आपल्याकडे येतो, त्यांच्याकडे प्लेन कपडा असतो, त्यावेळी आपण त्यांना दाखवू शकतो आणि ड्रेस शिवून देऊ शकतो. अशा प्रकारे बघा मी बऱ्याच अशा लेस आणून ठेवलेल्या आहेत. नंतर हे बघा, या अशा वेगवेगळ्या लेस पायपिंग हे आणून ठेवलेलं आहे आणि सगळे माझ्याकडे कलर आहेत, त्यामुळे आणि व्हरायटी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे मी दाखवते कस्टमरांना. याचा मला असा एक फायदा होतो या लेसचा, अस्तरचा, की मी समोर कस्टमरांना दाखवलं ना तेही खुश होतात आणि त्यांच्या चॉईसनं लेस मला लावायला सांगतात. यानंतर ब्लाऊज आणि ड्रेसचा गळा बनवण्यासाठी आपल्याला गरज असते कॅनव्हास पेपरची. अचानक कधी काय होतं, आपण म्हणजे ड्रेस शिवायला घेतो किंवा ब्लाऊजची एखादी डिझाईन करायला घेतो आणि त्यावेळेला लक्षात येतं आपल्याकडे कॅनव्हास पेपर नाही. त्यामुळं कॅनव्हास पेपरसुद्धा एक्स्ट्रा आणून ठेवायचा 2 मीटर, कारण हा सुद्धा आपल्याला घाई गडबडीच्या वेळी लागू शकतो. यानंतर हे असतं, ज्यावेळेला आपण सलवार शिवतो त्यावेळेला खालची जी पट्टी असते ना, त्या पट्टीसाठी हा पेपर वापरला जातो. मग हा पेपर तयार असतो, ज्यावेळेला आपण तो खाली पट्टीला वापरतो ना, त्यामुळे ती पट्टी पायजम्याची ही कडक होते, त्यामुळे हा एक मी आणून ठेवलेला आहे. यानंतर हे एक इलेस्टिक आहे. हे ज्यावेळेला आपण ड्रेस शिवतो त्यावेळेला कमरेला इलेस्टिक वापरला जातो. आता अँकलच्या पॅन्ट, प्लाझो पॅन्ट आलेले आहेत, ते सुद्धा ड्रेस माझ्याकडे शिवायला येतात, मग त्यासाठी मला हे लागतं. मग मी प्रत्येक वेळी मार्केटमध्ये जाऊन घेऊ नाही शकत, म्हणून हे सुद्धा मी एक बंडल आणून ठेवलेलं आहे. हे बघा, मी असं म्हणजे एक बकेटच केलेलं आहे. यामध्ये ना मी माझ्यासाठी जे गरजेचं आहे, कधी कधी कस्टमरांना ना म्हणजे बाहेरचं लटकन हवं असतं, त्यावेळेला आपण अचानक नाही जाऊ शकत, मग त्यावेळेला हे सुद्धा लटकन आपण त्यांना दाखवू शकतो आणि हे आपल्याकडं अवेलेबल असले तर आपण पटकन एखाद्या ब्लाऊजला लावू शकतो. यानंतर हे बघा, हुकांचे पाकिटसुद्धा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहेत, कारण याचीसुद्धा आपल्याला गरज लागते. नंतर हे बटन, प्रेस बटन, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण यांचाच आपल्याला एवढा उपयोग होत असतो ना. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, ह्या गोष्टी जर आपल्याकडे अवेलेबल नसल्या तर आपलं काम तेवढ्यासाठी थांबून राहतं. हा मशीनचा म्हणजे माझ्या मशीनची मोटर आहे, त्याचा बेल्ट आहे, हा कधी कधी अचानक तुटतो किंवा कामच करत नाही, मग आपल्याकडे एक एक्स्ट्रा असलेला बरा ना. यानंतर हे मशीनच्या सुईचं पॅकेट आहे. बऱ्याच वेळेला बघा, हा नेहमी आपल्याला एखादा स्टोनचा ब्लाऊज आला किंवा दुसरा एखादा आला तर नेहमी आपल्याला हा प्रॉब्लेम होत होतो की मशीनची सुई अचानक तुटते, त्यामुळे हे एक्स्ट्रा एक पॅकेट आणून ठेवलेलं आहे. जरी तुटली तरी आपल्याकडे हे अवेलेबल असणार आहे. आणि या हात शिलाईच्या सुया आहेत, यासुद्धा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत. यानंतर हा मशीनचा दाब आहे. कधी कधी अचानक दाबसुद्धा तुटू शकतो, म्हणजे मशीनचा हा असा प्रकार आहे की कधी काय होईल सांगू शकत नाही, पण आपल्याकडे जर हे सामान सगळं अवेलेबल असलं तर आपल्याला काहीच अडचण येत नाही. यानंतर हे बघा, हे वेगवेगळे पॅच असतात जे ब्लाऊजला आपण लावून मस्त अशा डिझाईन बनवू शकतो. हे सुद्धा मार्केटमध्ये मिळतात, मग मी हे सुद्धा एक्स्ट्रा आणून ठेवलेले आहे. बऱ्याच कस्टमरांना लेसची डिझाईन आवडत नाही किंवा पाठीमागे असं काहीतरी पॅच लावून
पाहिजे असतो त्यावेळेला हे आपल्या कामाला येतं. हे आपण पटकन त्यांना दाखवू शकतो आणि लावू शकतो. हे असं गोल्डन मनी तुम्हाला तर माहीत आहे, आपण ब्लाऊजला डिझाईन करतो त्यावेळेला या सगळ्यांचा उपयोग होत असतो. नंतर हे असे ज्यावेळेला आपण बाहीची डिझाईन करतो त्यावेळेला हे आपल्या खूप कामाला येतात. मग माझ्याकडे सगळे वेगवेगळ्या कलरचे असे आहेत. मग मी हे सगळे असे वापरते. हे वापरल्यामुळे ना मला ब्लाऊजचे म्हणजे हाताची ज्यावेळेला मी डिझाईन करते ना त्यावेळेला मला या सगळ्यांचा खूप उपयोग होत असतो. मग असं जे सामान असतं. नंतर हे बघा, हे शिलाई खोलायचं आहे. हे सुद्धा आपल्याला अडचणीच्या वेळी खूप मदत करत असतं. ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या लक्षात येत नाहीत. या सगळ्यांची जर तयारी आपण आधीच केली असेल ना तर आपल्याला म्हणजे असं घाई गडबडीच्या वेळी ब्लाऊज शिवण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत नाही. नंतर ही बॉबिन केस, बॉबिनची डबी, हे सगळं मी ना एक्स्ट्रा आणून ठेवलेलं आहे. जरी आत्ता मला म्हणजे व्यवस्थित मशीन चाललं, कुठं काही प्रॉब्लेम नाही आला तरीही आपल्याला याचा यूज पुढे जाऊन होऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा, कारण कधी कधी काय होतं, हे डबी म्हणजे व्यवस्थित काम करत नाही आपली पहिली, त्यावेळेला मग ही सुद्धा आपण यूज करू शकतो. हे बघा, असं मी वेगवेगळ्या प्रकारचं सामान आणलेलं आहे. नंतर हे बघा, हा धाग्यांचा बॉक्स आहे. हा सुद्धा मी म्हणजे थोडेफार धागे एक्स्ट्रा आणलेले आहेत, कारण आपल्याला धागेसुद्धा लागतात मशीनसाठी. प्रत्येक कलरसाठी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण बाजारात जाऊ शकत नाही. त्यामुळे हा बॉक्स असल्यामुळे मला काय होतं, ज्यावेळेला कोणताही ब्लाऊज असू द्या पटकन धागा मॅचिंग मिळून जातो. आणि मी त्याचबरोबर हे जे एक्स्ट्रा म्हणजे जास्त आपल्याकडे लाल, चॉकलेटी हे ब्लाऊज जास्त चालतात, ब्लॅक कलर, हे सगळे धागे मोठे बंडल ते सुद्धा मी एक्स्ट्रा आणलेले आहेत. आणि हे बघा, मी तुम्हाला हे पेपर पॅटर्न दाखवते. हे मी स्वतः तयार केलेले आहेत. याचा मला उपयोग काय होतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. कारण हे पेपर पॅटर्न वापरून गडबडीच्या वेळी, कारण घाई गडबडीत आपण प्रत्येक ब्लाऊजला प्रत्येक वेळी पेपर पॅटर्न नाही काढू शकत. मग याच पेपर पॅटर्नचा उपयोग करून आपण किती ब्लाऊज शिवू शकतो हे मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. मग माझ्याकडे ज्यावेळेला वेळ होता ना त्यावेळेला मी हे सगळे असं व्यवस्थित कार्ड पेपरवर आणून व्यवस्थित असं मार्क करून ना हे व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत. याचा उपयोग करून मी ब्लाऊज पटकन माझे तयार होतात. हे सुद्धा आहे. माझ्या सगळ्या ताईंना मला मनापासून एकच सांगायचं आहे, तुम्हीसुद्धा टेलरिंगचा व्यवसाय करताय ना, अचानक तुमची गडबड होऊ नये म्हणून हे सुद्धा सामान तुम्ही आणून ठेवू शकता. ही एक चांगली तुम्हाला म्हणजे हा एक चांगला टिप्स मी तुम्हाला देऊ शकते. मला फक्त एकच सांगायचं आहे, ज्यावेळेला आपल्या मनातून खरंच काहीतरी करण्याची इच्छा असते, आपलं म्हणजे इच्छाशक्ती प्रचंड असते ना, त्यावेळेला आपल्याला ना कुठून तरी काही ना काहीतरी मिळत असतं. फक्त आपली इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे. आपले जर प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्या मनात काहीतरी करण्याची जिद्द असली ना तर आपल्याला सगळं मिळून जातं. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे सगळ्या बऱ्याच ताईंना आले, पण प्रत्येकीनं काही ना काहीतरी त्याचं केलंच असेल ना. मी पण हा विचार केला आधी की सुरुवातीला मस्त शॉपिंग करायची हे ते, पण मी त्याचबरोबर हा सुद्धा विचार केला की माझा आता म्हणजे दिवाळी दसऱ्यामध्ये माझा खूप छान असा सीझन असतो आणि याच्यासाठी मला पैशांची गरज पडते. मग नशिबाने मला हे पैसे मिळालेत तर मग मी हे सामान सगळं घेऊ शकते आणि माझ्या सेविंगमधले किंवा घर खर्चातले पैसे मी आता मला जास्त वाचवायची गरज नाही आहे, कारण ते पैसे मी या सगळ्या सामानात गुंतवलेत आणि मला माहिती आहे की याच्यापेक्षा मला दुप्पट ते तिप्पट पैसे हे सगळं म्हणजे ह्याचा व्यवस्थित वापर केल्यानंतर मला मिळणार आहेत. त्यामुळं मी इथे सगळे पैसे गुंतवलेले आहेत. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुमच्या सगळ्यांना पैसे मिळाले असतील, तुमची जर काही स्वप्न असतील, तुम्हाला एखादा क्लास करायचा असेल, ब्युटी पार्लर असेल, मेहंदीचा असेल, रांगोळी किंवा मशीन क्लास असेल ना, तर तुम्ही तो नक्की करा. कारण हे आपले हक्काचे पैसे आहेत ना, आपण ठरवायचं आहे. सरकारचं काम होतं पैसे द्यायचं, पण आपलं काम आहे की आपण ते पैसे म्हणजे कसा त्याचा उपयोग करायचा. मी सुद्धा असा छान असा उपयोग करून घेतला. मला त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण असं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना ही खूप मोठी गोष्ट आहे. आता बाकीचे बऱ्याच जणांना वाटेल की काय 3,000 काय होतं आहे, पण ह्या 3,000ची किंमत आम्हालासुद्धा माहिती आहे, ती आमच्यासाठी किती मोठी होती. आणि आपला आता दिवाळी दसरा येतो आहे, आपण एखादा छोटासा व्यवसायसुद्धा आपल्या घरातून करू शकतो. बाहेर जाऊन एवढे व्यवसायाला पैसे
गुंतवणूक आपण नाही करू शकत, पण घर बसल्या असे छोटे छोटे व्यवसाय किंवा उद्योग आपण करू शकतो आणि त्यातून आपण 4 पैसे कमवू शकतो. आपल्याला ही सरकारनं संधी दिलेली आहे, आपण ह्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. आता प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी आहे. आपल्याकडे तर संधी चालून आलेली आहे, पण आपण त्यातून काय शिकायचं हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे. मी आलेल्या संधीचं सोनं केलं, आता तुम्ही पण करावं अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडिओ इथंच संपवते.